नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करते. लास्ट वीक आपण एक व्हिडिओ बनवला होता की तलाठीची ॲड येणार की नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना सर्वात मुद्द्याची गोष्ट म्हणजे एक आर-टी-आय आपल्याला बघायला मिळाला गेल्या 4-5 दिवसापूर्वी. तर त्याबद्दल थोडंसं बोलू. त्याच्या आधी जो व्हिडिओ बनला त्यामध्ये फक्त मला एवढंच सांगायचं होतं, जर ॲड येण्याची शक्यता आहे आणि ज्यांना टी-सी-एसच्या पॅटर्नचा अभ्यास करायचा त्यांनी बॅच जॉइन करा. मग त्यावर थोडेसे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही विचार प्रवाह आलेत. काही लोकांचं असं म्हणणं होतं की क्लास चालवण्यासाठी तुम्ही हे करता. तर मला पहिली क्लिअर ही गोष्ट करायची आहे की क्लास चालवण्यासाठी जर हे करायचं असतं ना, तर 6 महिन्यापूर्वीच आहे ना, जून का जुलैमध्येच तलाठीची ॲड येणार ही अफवा उठली होती. लोकांनी करोडो लाखो छापले त्याच्यामध्ये, तलाठ्या फॅक्टऱ्या वगैरे काय 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 बनवून. तर आपल्याला ते करायचं नव्हतं म्हणून आम्ही थांबलेलो होतो. आणि जवळपास आता कुठेतरी असं वाटलं होतं की न्यूजपेपर पासून प्रत्येक याच्यामध्ये की ॲड येणार आहे म्हणून असं वाटलं, पण प्रॉपर पुरावा आमच्याकडे नव्हता. त्यामुळे मी म्हटलं 2 फेब्रुवारीला आपण बॅच लॉन्च करू. आणि मग त्याला नाव पण तेच दिलं होतं, तलाठी टी-सी-एस बॅच. म्हणजे फक्त तलाठीने टी-सी-एस आय-बी-पी-एसच्या ज्या काही एक्झाम येतील त्या सर्व तुम्हाला कव्हर करता येईल, त्यासाठी ती बॅच लॉन्च करणार होतो. तर आर-टी-आयमध्ये असं क्लिअर मेन्शन आहे, कोणतरी एका अकॅडमीच्याच चॅनलवरती मी बघितलं. तो आर-टी-आय खरा होता. त्या आर-टी-आयवरती असं म्हटलेलं होतं की सध्या तरी त्या गोष्टीवर चर्चाच नाही. जर चर्चाच नाही याचा अर्थ सध्या वातावरणही आता वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे त्यावर चर्चा होईल आणि ती गोष्ट पुढे जाईल. याला खूप प्रोसेस लागू शकते या मताचा मी आहे. त्यामुळे लगेच ॲड येईल असं मलाही वाटत नाही. म्हणजे आत्ता बोललो लगेच फेब आणि मार्चमध्ये ॲड येईल मला तरी नाही वाटत. येईल कधीतरी येईल. आणि त्यात दुसरा एक मत प्रवाह असा पण आहे की एमपीएससी येते किंवा सरळ सेवा घेते. तर बघा तिथे एमपीएससीने अजून क्लिअर केलेलं नाही. त्यामुळे त्यावर मी बोलत नाही. आपण असं अज्युम करून चालत होतो की सरळ सेवे थ्रू होणार आहे. आणि ती बॅच घ्यायच्या मागे उद्दिष्ट एवढाच होता की तुम्हाला टीसीएस आयबीपीएसचा पेपर कसा असतो, जो आजचा टॉपिक असतोय की मला 190+ मार्क कसे भेटले होते, तर ते तुम्हाला सांगणारच आहे मी. तर ॲडचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परफेक्ट नाही आहे, कधी येणार आहे ॲड. तरी पण आपण असं एक अज्युम केलं होतं मार्च एप्रिल पर्यंत पडेल, पण ती नाही येणार आहे. तर खोटं काय. सेम गोष्ट वनरक्षकची पण आहे की वनरक्षकची पण ॲडचं कुठे अजून हे नाही. सर्वात महत्वाची गोष्ट असते पॉलिटिकल मुद्दा, की कोणतं इलेक्शन नाही आता. जर इलेक्शन नाही आहे तर कोणती ॲड कशी काय येणार. मेगा भरतीच घेऊ नाही शकत. इलेक्शन तर होऊन गेलं मागचं 2024चं. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम मला तरी वाटतो. आली तरी छोट्या स्केलवर ॲड येईल. मग तो सदैव तुमचा निर्णय राहील की तुम्हाला तरी पण ऑनलाईन बॅच करायची आहे, टीसीएस बॅच करायची आहे का. तिचं नावच आपण टीसीएस बॅच ठेवू. त्याच्यामध्ये मेनली फोकस आज जसं मी तुम्हाला एक 100 प्रश्न दाखवणार आहे मी दिलेले. जवळपास 57+ प्रश्नपत्रिका आहेत. ते पीवायक्यूवर जास्ती माझा भर असणार आहे. तर ऑफलाईनला तर 100 पेक्षा जास्त इन्क्वायरी त्या 3-4 दिवसामध्ये येऊन गेलेल्या होत्या. बाकी विद्यार्थी वेगळे. तेवढी जागाच अकॅडमीमध्ये नाहीये. त्यामुळे मी पण 2 फेब्रुवारीला त्यांना असं सांगितलं 2 फेब्रुवारीला चालू करू. म्हटलं थोडंसं वेट करू. काय अंदाज आहे. आणि तो आर-टी-आय मला दिसला. सो त्यामुळे थोडंसं तरी अवघड वाटतंय. स्टिल तुम्हाला वाटत असेल खाली कमेंट बॉक्स आहे, कळवा. नंबर आहे, नंबरवर प्लीज मेसेज करा. एक सवय आहे की कॉलच करतात तुम्ही आणि बऱ्याचदा मग तो कॉल रिसीव्ह होत नाही. मग ते असं तुम्हाला वाटायला नको की मी मुद्दामून करतोय. सो मेसेज करत चला. व्हॉट्सअप बेस्ट सोर्स आहे. माझा नंबरही तुमच्याकडे आहे. आणि आता मेसेज करून हा प्लीज प्रश्न विचारू नका किंवा कमेंटमध्ये पण विचारू नका की ॲड कधी येणार आहे. एकदम क्लिअरली तुम्हाला सांगितलंय की दिसत नाहीये धुसर आहे. धुसर या प्रश्नावरती एक आहे. प्रश्न आहे खाली दाखवतो तुम्हाला मी. धुसर दिसतंय मला सगळं. नाही वाटत आहे की लवकर येईल. बट स्टील असं मी अज्युम करतो की सरळ सेवाचा अभ्यास करणारा काही एक वर्ग आहे. त्यांनी टीसीएसचा पेपर कसा दिला पाहिजे ते आपण एकदा बघून शेवटी परत एकदा येऊयाच ॲडवर बोलूया. तर मी जो 2023 मध्ये पेपर दिला होता तो होता 22 ऑगस्टच्या दुपारी 12:30 वाजेचा. 12:30-1 वाजेची शिफ्ट होती ती सिन्नरला, नाशिकला, सिन्नर तालुक्यात नाशिकला. तर माझे 8-10 मार्क वाढून गेले होते. असं नाही की 190 कोर मला मार्क होते. नॉर्मलायझेशनने मला फायदा झाला होता. नेमकी ती मला माझी आन्सर शीट जी मी दिलेली ती सापडली नाही. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. नाही तर ती आज आणणार होतो मी. तर हा माझा जॉईनिंगचा आदेश. आणि इथे जवळपास नॉर्मलायझेशनने झालेले मार्क 190.40. आणि लकच्या गोष्टीत मित्रांनो, माझ्या खाली जो आहे व्यक्ती सांगडे म्हणून, तर त्यांना जवळपास 189.73 जागा मार्क आहेत. म्हणजे असं काही नाही. अर्धा मार्काचा सुद्धा फरक आहे. फक्त अर्धा ते पाऊण मार्काचा. आणि एकच जागा होती. सो नशिबाच्या गोष्टी ते पण मी तुम्हाला सांगेल. नॉर्मलायझेशन म्हणजे सो हा तो माझा पेपर 22/8/2023 12:30 ते 2:30 मधला. तुम्ही फक्त एक काम करा आता सर्व लोक, पेपर आणि एक पेन घेऊन बसा समोर. आपल्याला फक्त क्लासिफाय करायचंय की टोटल 100 प्रश्न आहे 25-25चे. तर मला तुम्हाला सांगायचं की आपलं टार्गेट काय राहायला पाहिजे. आणि या 100 पैकी काही प्रश्न असेच 60 ते 70 जे कन्फर्म तुम्हाला येत आहे. पण काही 20-30 प्रश्न असे ज्याला तुम्हाला तुक्का मारायचा आहे, अजम्पशन करायचंय किंवा लॉजिक लावायचंय किंवा आउट ऑफ द
बॉक्स आहे, आता स्किप करून तर चालणार नाही कारण की नो निगेटिव्ह मार्किंग आहे. मग अशा प्रश्नांना मी कसं काय हँडल करू शकतो ते आज आपण शिकूयात. आणि याच प्रकारे तुम्हाला उरलेल्या 57 पेपर सॉल्व्ह करायचे घेईल. मी जरी बॅच लवकर आली नाही ना तर युट्यूब वरती सिरीज माझी चालूच ठेवणार आहे तलाठी संदर्भात काही ना काही, जेणेकरून तुम्हाला काहीतरी फायदा होईल किंवा टीसीएस संदर्भात काही ना काहीतरी. तो चालू करू. बघा 4 आपले विषय आहेत. त्यातला पहिला आहे माझा मराठी विषय, नंतर लँग्वेज आहे दुसरा इंग्लिश, मग जीएस आणि सर्वात शेवटी होता गणित. त्याबरोबर मला मी आता आठवायचा प्रयत्न करेल, नेमकी माझी आन्सर शीट ती सापडत नाही की कोणते माझे बरोबर होते कोणते चुकीचे. जे जे चुकीचे ते पण सांगेल की माझे कोणते चुकलेले होते, मी तेव्हा काय लॉजिक लावलं होतं. स्टार्ट करू. आता टाईप तुम्ही तुमच्या वही पेन मध्ये पण लिहून घ्यायचंय की पहिला प्रश्न हा कशा संदर्भात आहे. आता नीट जर बघितलं तर हा व्याकरणाशी पण संबंधित नाही, हा समानार्थी शब्दसंग्रहाशी पण संबंधित नाही, हा आहे लेखक नावाच्या टॉपिकशी संबंधित. एक प्रश्न झाला माझा लेखकाचा, की लेखक टॉपिक वरती हा प्रश्न विचारलाय. त्यांनी विचारलाय व्यंकटेश माडगुळकरांची कोणती कादंबरी आहे. तर हे तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल. कोणतंही पुस्तक घ्या किंवा एक चार्ट येतो, त्या चार्टवर मेन जे लेखक आहे, फॉर एक्झाम्पल याचं उत्तर बनगरवाडी आहे, पण जसे की व्यंकटेश माडगुळकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, वि स खांडेकर आहेत, भालचंद्र नेमाडे आहेत, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, तुमचे गदी माडगुळकर असतील, तर गोनी दांडेकर असतील, म्हणजे अनेक आहेत कवी आणि लेखक. तर प्रत्येकाचं लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. तर हे याची सुरुवात आतापासून करून द्या. कधी ना कधी टीसीएसला तुम्हाला हे काम येणार आहे, कधी ना कधीतरी तुम्हाला टीसीएसला काम येईल. सो आता स्टार्ट करून द्या. नंतर झोंबीजी ती आनंद यादव यांची होती, जयवंत दळवींचे चक्र, आणि हे तर मलाही माहित नाही कोणाचं आहे. 5 तर खाली उत्तर तुमच्या समोर बघतो, रावसाहेब बोराडे. नवीन काहीतरी आहे, सो इतकं तर आपण करू नाही शकत. यस. पुढचा प्रश्न आहे सोस या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झालाय. आता बघा सोस म्हणजे मी थोडस किंवा तुम्ही विचार करताना असं विचार करू शकता, हा पहिला अवघड प्रश्न आला माझ्या मते. बनगरवाडी त्याच्या तेव्हा वाचन करणाऱ्या पोरांना आला असता. सोस म्हणजे मी खूप सोसले असा आपण विचार करतो, त्याचा अर्थ सोस तसं नाही. सोस म्हणजे तीव्र इच्छा, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणणार आर्डन डिझायर. थोडासा इथे आपण माती खाऊ शकतो. पहिला प्रश्न बघूयात. नजीब खानाने केलेली सोस पेशव्यांना महागात पडली. सोस म्हणजे मे बी इथे सोय म्हणायचे त्यांना, त्यामुळे हे वाचणार नाही. आमच्या सासूबाईंना काम न करण्याचा खूपच सोस आहे. काम न करायची आवड, तीव्र इच्छा, ऑड जातं थोडस. माझ्या सासऱ्यांना बागेत फिरण्याची सोस आहे, म्हणजे बागेत फिरण्याची खूप जास्त काय इच्छा असते. तर हे बसतं. सरकारची नोकरी म्हणजे एक प्रकारचा सोसच. सोस इथे मग वेगळ्या वेळेने घेतलंय त्यांनी, नाही का. तर हा पहिला प्रश्न मला तेव्हा निगेटिव्ह, माहित नाही मी काय उत्तर मारलेलं, पण हा थोडासा असं वाटलं की मी मे बी चुकला असेल तिथे, आणि आपणही चुकू शकतो. यासाठी तुमचा शब्दसंग्रह नावाचा टॉपिक नीट करा. व्याकरण सगळ्यांना येतं, त्यात अडकू नका. व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता आहे बघा. नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे. बघा नाशिक बरोबर आहे, जिल्ह्याला बरोबर आहे, समृद्ध बरोबर आहे, परंपरा बरोबर आहे, हे बरोबर आहे. असे प्रश्न कधीच मेरिट ठरवत नाही. पुढे जाऊ आपण, सगळ्यांना येऊन जाईल. फितूर फितूर फितुरी म्हणजे आपले कमी नाही होते, आपल्यात राहूनच गद्दारी करणं, याला म्हणणार आपण फितुरी. वाचूयात त्याचा योग्य उपयोग कुठे झालाय. काकांच्या ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी मोहन आजन्म फितूर राहिला. फितूर नाही ना, कृतज्ञ म्हणायला पाहिजे तिथे. कृतज्ञ म्हणजे गेलेल्या कृत्यांची जाण असताना, शब्द चुकला. त्याने फितुरी केली म्हणजे त्यांनी गद्दारी केली आणि तो शत्रू घाटाला जाऊन मिळाला. यस, हे येऊ शकतं. तरी पुढे बघू काय. त्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची फेरफितुरी केली. परत फेडला, फेरफितुरी नाही म्हणू शकत. म्हणजे इथे माझ्या कंटेस्ट मध्ये ते नाही बसणार. उत्तर 2च पाहिजे, तरी चौथं एकदा वाचू. पोलिसांनी फितुरीने, शब्द चुकतो ना, पोलीस कशाला फितुरी करतील. सो उत्तर 2 आहे, इझी आहे. नंतर हे समानार्थी शब्द बघा. सध्या तरी हे शब्द संग्रह चालू आहे आपलं, व्याकरण अजून आलंच नाही. समानार्थी शब्द ओळखा, तर सारखे सारखे असतात रे. तर बघा कौतुक, एखाद्याचं कौतुक करणं नाही का, तर त्याचं नवल करणं म्हणतो आपण. हे इलॉजिकल स्टेटमेंट आहेत सगळे. पुढे जाऊ आपण. यस, पाप किंवा पुण्य, द्वंद्व समाजाचं हे समासाचं एक्झाम्पल आहे. समास टॉपिकवर प्रत्येक टीसीएसच्या पेपरला प्रश्न होते, यात सुद्धा 2 का 3 आहेत. सो व्याकरणाचा पहिला भाग मला भेटला समास. मला संधी सोडवामधला एक प्रश्न भेटला नाही, मला उतार्यावरचा पण एकही प्रश्न भेटला नाही, पण समासाचे 2 का 3 आणि प्रयोगाचे पण 2 का 3 प्रश्न होते. सो तेच बघायचे. याचं उत्तर आहे द्वंद्व, अव्ययी भाव आणि बहुव्रीही.
प्रेम उत्पन्न होणे, आवडणे ही भावना कोणत्या वाक्यप्रचारात? प्रेम कशातून दिसते बघा? लोभ जडला मला तिचा असू शकते हे. लक्ष वेधून घेणं म्हणजे फक्त अट्रॅक्ट करणं एवढंच झालं. वनवास भोगणे म्हणजे यातना सहन करणे, तितिक्षा सहन करणे. तितिक्षा म्हणजे आलापेष्टा सहन करण्याचा गुण ते येऊ शकतं. लोभ पावणे म्हणजे आवरावरी काही बोलणाऱ्याला दिनावून जाणं म्हणजेच संपणं, नाशवंत होणं. सो लोभ जडणं येऊ शकतं. हाही सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत एक प्रश्न अवघड वाटतोय मला, तो होता तो आपण बघितला सोसवाला. तळपट. तळपट हा आशय नसलेला म्हणजे तळपटचा सोबत येणार नाही असा. आता प्रॉब्लेम काय झाला, नसलेला विचारले. बरेच बांधव काय करतील, तळपट तळपाय. अरे वा, बरोबर आहे. पट म्हणजे पाय, तळ म्हणजे खालचा. ऍक्च्युअली तेच उत्तर आहे, ते नाहीये. नीट बघा, तळपट म्हणजे काय होऊन जाणं की सर्व काही विनाश होऊन जाणं नाही का, म्हणजे निर्वंश, कुलक्षय, सत्यानाश. आणि तळपाय ही वेगळी कन्सेप्ट. याचं उत्तर एक आहे. हा एक दुसरा प्रश्न आहे थोडासा चुकण्याच्या संदर्भात मला वाटतो. हा एक समानार्थी किंवा शब्दसंग्रहाचा टॉपिक आहे. तुम्ही लिहत चला, मी काउंट करत नाहीये. महानिर्वाण या नाटकाचं लेखक कोण आहे? यात एमपीएससीच्या एका मेन्सला हा प्रश्न आलेला आहे जोड्या लावाला. मी तिथून तो मारलेला, तर माझ्यामध्ये थोडंसं अवघडच वाचत. त्याचं उत्तर आहे सतीश आळेकर. आणि मुलं चुकतात का? चुकतात कारण की विजय तेंडुलकर शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे, त्यांचं महत्वाचं नाटक आहे. नंतर वसंत कानेटकर आहेत, रायगडाला जेव्हा जाग येते. पु ल देशपांडेंच्या असंख्य लेखणी आहेत, इथेच चुकण्याचे चान्स आहेत. सो हा एक टफ क्वेश्चन होता. खाली त्यांचे काही पुस्तक आहेत, बघू शकतात तुम्ही. परत योग्य पर्याय निवडा. हा एक सोपा प्रश्न म्हणेल मी की प्रमाण लेखन कसं असतं हे शाळेत बाई शिकवतं आपल्याला, पहिली, दुसरी, तिसरी, चौथीला. वाचू. याची खबरदारी पालकांनी घ्यायला हवी. पहिलंच वाक्य बरोबर आहे. आता अप्रियचं स्पेलिंग चुकलं बघा. नंतर एखाद्या व्यक्ती आई किंवा वडील झाली किती, इथे इथे चुकतं बघा. किती. कुटुंबाचा इथला कुला पहिला उकार पाहिजे. म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी तुम्ही करू शकतात, यावर काही चर्चा करत नाही, सोपा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हे तर बघत. आपण मार्केटमध्ये गेलो, काहीतरी विकत घ्यायला गेलो, आपण काय म्हणतो, भाई काय रुपये किलो आंबे तू म्हणतो 100 रुपये, आपण काय म्हणतो 80 दो ना, किंवा 80 रुपये किलोने दे बाबा. तर आपण काय करतो, त्याच्यासोबत घासाघीस करतो ना. मग भावताव करणं, काय करणं, भावताव म्हणजे घासाघीस. घालमेल म्हणजे त्याच्या सहमतीला सहमती देणं. कसं काय चालेल? घावणे ते आपण खात होते, घावणे राहतात. घाला, काळाचा घाला आला. अजितदादा पवारांचं परवा काय झालं, निधन झालं रे, हेलिकॉप्टर पडला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला, असं आपण म्हणतो ना. याचं उत्तर आहे घासाघीस. जमून जाईल, एवढं काय आवड मला वाटत नाही. सगळे पोरं हुशार आहेत आपले. अनुबंध. येस, अनुबंध म्हणजे एक बॉन्ड, फॉर एव्हर बॉन्ड असणं. इंग्लिश शब्द थोडे सॉरी जास्ती वापरतो मी. वाचत. अनुबंध नसल्याने ते एकमेकांना प्रेमात कायम राहील. बघा, जर त्यांच्या प्रेमामध्ये बॉन्डच नाही तर ते प्रेमामध्ये राहू शकता का सोबत? नाही. म्हणजे पहिलं विधान येणार नाही. प्रेमाच्या अनुबंधाने, बॉन्डने माणसे जोडावीत. बरोबर आहे. चित्रकाराच्या कुंचल्याचा अनुबंध नसतो. लॉजिकच माहित नाही मला याचं. दुर्जन माणसाविषयी मनात अनुबंध असावा. वाईट माणसाविषयी प्रेम असलं पाहिजे का आपल्याला? बॉन्ड असलं पाहिजे का? नाही. उत्तर येईल वन्स अगेन सेकंड. एखाद्या गोष्टीची खात्री करून घेणे म्हणजे काय करणं? यस, एखाद्या गोष्टीची शहानिशा करणं. यावर काही हे शब्दच नाही बघा. शाश्वत म्हणजे चिरंतन, टिकणं, सस्टेनेबल. शिंगार, शृंगारचा स्पेलिंग चुकला. शिगो शिक्का असतं माहित नाही आपल्याला. दोनच प्रश्न अवघड आलेत. धर्माकरता कर्म उभे राहते म्हणजे एखादी चांगली गोष्ट करायला जाणं, दुसरी गोष्ट आहे ना. हा टॉपिक आलाय मनीवर. काय मनी? यासाठी मी बेस्ट सोर्स सांगेल आपलं जे काही एमपीएससी मेनची, ग्रुप सीची मेनची पण तयारी करा तुम्ही साईड बाय साईड. नुसतं टीसीएसच्या मागे लागू नका. हा बेस्ट सोर्स आहे. तुम्ही मनी वाक्यप्रचार तिथून कराल नाही, उत्तर निघून जाईल. बाकी सिंपल आहे, काही नाही. खाली त्यांनी दिलेलं आहे बघा. परत एकदा योग्य वाक्य रचना विचारली बघा. हिरवाई झाली आहे शहरात गडप. अरे, क्रियापद तर शेवटी येतं की गेलं. कुशल झाडं बनतात. क्रियापद तर कुठं पाहिजे आपलं? शेवट पाहिजे. सर्वच प्रकारच्या झाडांची पानं प्रदूषक द्रव्य हवेत बाजूला सारतात. बरोबर आहे. असतो मेनकर. अरे भैया, असतो शेवटी पाहिजे, संपलं. इथे काय होती, फक्त वाक्य रचना मागं पुढे. हा एक इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल काय सोप्पा टीसीएसचा पेपर होता, थांबा. सस्पेन्स अजून बाकी. 25 इंग्लिशचे प्रश्न पचवून दाखवा फक्त तुम्ही. स्मृती. यस, स्मृती म्हणजे काय? बऱ्यापैकी लक्षात राहणं, तुमचं डोक्यामध्ये राहणं, मेमरी. स्मरण हा समानार्थी शब्द झाला. आठवण म्हणजे ते याद, वेगळी गोष्ट आहे. साठवण, स्टोरेज. बरोबर आहे.
त्यांनी विचारलं काही विरुद्धार्थी, तर स्मृतीच्या विरुद्ध आहे विस्मृती. विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न आहे. आज्ञा अवेज्ञा, सो हाही प्रश्न सोपा आहे. विरुद्धार्थी हाही जमला पाहिजे, यावर चर्चा करत नाही. जेव्हा शब्दातील दोन्ही पद महत्वाची असतात तेव्हा त्याला आपण द्वंद्व समाज म्हणतो. जेव्हा पहिलं महत्वाचं असतं तेव्हा अव्ययभाव, दुसरं महत्वाचं असतं तेव्हा तत्पुरुष, दोन्ही महत्वाचे नसून तिसरंच काहीतरी अर्थ निघतो त्याला बहुव्रीही समाज म्हणतो आपण. हे व्यवस्थित करून ठेवा. समासावर दुसरा प्रश्न आहे. कर्मणी प्रयोगाचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, प्रत्येकाला सांगतो की राम आंबा खातो. आता बघा, यातला तुमचा कर्ता कोण आहे? राम. क्रिया कोणावर झाली? आंबा. दोघांना पण प्रत्यय नाही, हा कर्तरी प्रयोग आहे. पण मी जर असं म्हटलं ना, रामाने आंबा खाल्ला, यस, रामाला काय लागला? प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय लागला म्हणून तो झाला कर्मणी. तेच शोधायचंय. बघा, कर्मणी म्हणजे काय? कर्माला प्रत्यय नाही पाहिजे पण कर्त्याला प्रत्यय पाहिजे. वाचूयात आपण. राम आंबा, अरे भाई वरती चाल, राम आंबा खातो, हे काय आहे? कर्तरी प्रयोगाचं एक्झाम्पल आताच पाहिलं. आणि तिसरा एक आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगात कर्त्याला बी प्रत्यय राहतो आणि कर्माला बी प्रत्यय राहतो. म्हणजेच काय? रामाने आंब्याला खाल्ले. आलं लक्षात? मोहन झाडावर चढतो, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाहीये. तो गाणे म्हणतो, तोला प्रत्यय आहे का? नाही. तिने गाणे म्हटले, येस. आणि गाणे सिंग्युलर शब्द, त्याला प्रत्यय नाही, म्हणून माझं उत्तर एक. पुढे अजून एक प्रयोगावर प्रश्न आहे, दाखवतो. घेऊ इन डिटेल मध्ये आपण. एवढं काय, मराठीत प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार आहेत: कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. हा, हे जे बुक आहे ते बी पब्लिकेशनचं बुक आहे, तुम्ही पीवायक्यू साठी वापरू शकता. ओके. थोड्या वेळापूर्वी धुसर शब्द पाहिला मी. तलाठीची ऍड येण्याचे चान्सेस काय आहेत? धुसर. धुसर म्हणजे असं दिसत नाही, धुंदला धुंदला. येस, सांगू शकता. आता धुसरचा समानार्थी शब्द तुम्ही सांगा. यस, अनिश्चित. धूप, अविचल, अनिश्चित. हा तिसरा प्रश्न आहे मराठीतला, मला अवघड वाटला, की लयलूट. आता माझ्या भाषेमध्ये किंवा आपल्या रेग्युलर भाषेमध्ये काय म्हणतो आपण? मुलांनी आज खूप लयलूट केली किंवा मजा केली. बघा, तसा अर्थच नाही इथे. बघा कुठे? कपाळ, ममता, लचका तोडणं. आणि एक आहे रेलचेल. याचं उत्तर त्यांनी रेलचेल दिलं. मे बी हा टफ क्वेश्चन आहे. तिसरा प्रश्न आहे जो अवघड कॅटेगरी. बघा, तुम्हाला तयारी कुठे कुठे करायची ते मी तुम्हाला दाखवून देतोय आज. तुम्हाला शब्द संग्रहावरती खूप तयारी करावी लागणार आहे. जर टीसीएस घेणार असेल तर उतारा येत नाही. तयारी ठेवू उतारायची. IBPS पॅटर्नला राहतो उतारा, सांगतोय मी तुम्हाला. चौथा प्रश्न अवघड आहे. गारंबीचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर सगळ्यात पहिले याचं उत्तर आहे श्रीना पेंडसे. आउट ऑफ द बॉक्स एवढं कोणीच करत नाही. आता मी मारलं होतं श्रीम माटे. दुसरा प्रश्न मला चुकलेला, कारण की याचं एक आहे ना, 2019 ची राज्यसेवेची प्री, मला चांगलं आठवतं. पुण्याचे एक लेखक विचारले होते, त्या आयोगाने ऑप्शन उत्तर दिलं होतं बापूसाहेब माटे म्हणून. तर म्हटलं माटे आहे, बापू इथे, हे असेल उत्तर. सो कधी कधी ऍडव्हान्स लेवलचं गोष्टी तुमचं डोकं खराब करू शकतो. पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. आनंद यादव वरती ऑप्शन मध्ये होते. भालचंद्र नेमाडे 50वा ज्ञानपीठ पुरस्कार यांना भेटलेला होता, बरोबर, त्यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध आडगळ या कादंबरीसाठी, नाही का. सो ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे 4 लोकांचे लेखणी बघून ठेवा तुम्ही. तेच दिलेले त्यांनी. आता यावर काही बोलत नाही मी. जगात बुवा आणि मनात कावा याचा अर्थ काय? बाहेरून वेगळा आणि आतून वेगळा. जगाला वेगळं काहीतरी दाखवायचं आणि आतून एकदम कपट कारस्थान रचले, नाही का. तो वाचूयात. मुजोरपणा तर सगळेच दाखवता. घरात शूर, बाहेर निभत, हा नाही त्याचा अर्थ. जगासमोर सज्जन, मनामध्ये काय राहणं? कपट. जमलं पाहिजे. सो एक 24 प्रश्न. लास्ट क्वेश्चन नंतर मग मराठीचा अनालिसिस मी तुम्हाला सांगतो. पुरातन म्हणजे जुनं, प्राचीन, संपला विषय. त्यांनी विचारलेले विरुद्धार्थी. सो प्राचीनचं किंवा पुरातनचं विरुद्धार्थी राहील नूतन. सोपा प्रश्न आहे. 3 ते 4 प्रश्न मराठीचे अवघड होते. त्यात 2 प्रश्न लेखकांचे होते, 2 ते 3 प्रश्न शब्द समूहाचे होते. व्याकरण अवघड येत नाही. जास्ती खूप डिटेलमध्ये व्याकरण मित्रांनो करू नका. तो वेळ कशाला द्या? शब्द समूहाला द्या. तुम्ही वाटलं असतं कोणती बॅच घेऊ नका, आमची बी नका घेऊ, लॉज पण नाही करत वाटलं असतं, पण तुमचा शब्द संग्रहाचा अभ्यास व्यवस्थित करा. सो हे 3-4 पण जायला नको. तुमचे लॉजिकल तुक्के पण बरोबर यायला पाहिजे. 25 पैकी एक आयडल स्कोर, 23-24 बरोबर असलेच पाहिजे. 25 आले तर एकदम उत्तम. काल जो भूमी अभिलेखचा रिझल्ट आला त्यामध्ये 50 पैकी 50 बरोबर आहे.
पण ते IBPS होतं ते एकदम इझी होतं. थोडंसं इथे आहे ना टफ लेवलला राहतं. सो बी अवेअर. पुढे जाऊ. माझं मराठी डन झालं. होपसो तुम्हाला मराठी समजलं असेल. आता खरा तुमचा पिक्चर सुरू होतोय. आता आपण जातोय इंग्रजी व्याकरणाकडे. आणि याच्यामध्ये हा प्रॉब्लेम असा आहे, ग्रामर पण अवघड आहे आणि वोकॅब तर विषय सोडून द्या तुम्ही डायरेक्टली, की नॉर्मल वाली वोकॅबच नव्हती. यात 3 ते 4 प्रश्न इतके खतरनाक आहे आणि 1-2 व्याकरणाचे 5 ते 6 प्रश्न कसे सर्व्हाइव्ह केले मला माहित. तुम्हाला हे पुढे करायला लागू नये म्हणून आताच क्लिअर करतोय काय करायचंय. ठीक आहे. सो बघा, सगळ्यात पहिले कोणती पण बुक घेऊन तुमचं ग्रामर क्लिअर करा आणि वोकॅब वाचायची सर. वोकॅब म्हणजे शब्द साठा इंग्लिश मधला. कोणतंही पुस्तक घ्या वाचणं चालू करा PYQ ला. त्याशिवाय पर्याय नाही. ती 120 का 100 रुपयाला पाटी येते ना, ती पाटी रफ करायची, त्यावरती एक एक वोकॅबचा शब्द लिहा. त्याशिवाय वोकॅब डोक्यामध्ये जाणार नाही. तिचा यूज करा. नाही तर मग अवघड आहे. मग सिनोनिम असेल, अँटोनिम्स असतील किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम फ्रेजेस म्हणजे म्हणी व वाक्यप्रचार, बऱ्याच गोष्टी येतात. बघू चला वन बाय वन. एक आहे ना त्यांनी मिनिंग विचारलेलं आहे इडियमचं. टू बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. एकदम सिंपल आहे बघा. टू बाईट म्हणजे काय? खाणं. मोर दॅन यू कॅन च्यू, तुम्ही चावू शकता त्याच्यापेक्षा जास्त खाणं. याचा अर्थ काय? एक तर आतरून पाहून जास्ती पाय पसरले किंवा लहान तोंडी मोठा घास घेतला, त्या टाईप काहीतरी. थिंकिंग बिफोर डुईंग शक्यच नाही. ट्राईंग टू डू समथिंग टू डिफिकल्ट म्हणजे हार्क्युलियस टास्क, तुम्हाला नाही का वर चढून जाणे, असं तू हिमाचलापर्यंत असं, तर हे येऊ शकतं. इझी ऑप्शन नाही, अनप्लेझंट आहे. तर मी याला इझी कॅटेगरीत टाकतो. बाकी मोठा ऑप्शन सुद्धा आहे, तुम्ही मारू शकता. एक प्रश्न झाला इडियम फ्रेजेस. लिहत चला, मी तुम्हाला वही पेनवर लिहायला लावला एक एक. शेवटी बघायचं आपल्याला किती प्रश्न कशावर आहे. बघा, प्रश्न असा विचारलाय टेन्स वरती आहे हा. द कंपनी हॅज कन्सिस्टंटली बीन, तर ह्याच्या पुढे ना बिन लागल्या गेला पाहिजे. एवढा जरी रूल तुम्हाला माहित आहे, माझा पूर्णपणे वेळ वाचून गेला. यासाठी बेसिक ग्रामर स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्लासचं करा, अमोल सरांचं करा, मोठ्या मान्यवरांचं करा, पण तुमचं ग्रामर चांगलं करून घ्या. हे ग्रामर तुम्हाला MPSC द्वी वाचवतं, आयुष्यात पण वाचवतो. कोणताही पेपर द्या, इंग्लिश ग्रामरला पर्याय नाही. मग फास्ट लॉजिक असं पाहिजे. तुम्ही हे शोधत नका बसू वाक्य कुठून आलं, कोणत्या टेन्सचं आलं, सोडून द्या. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. टेन्स व्यवस्थित करा. टेन्सवर 2-3 प्रश्न होते. माझ्या आयुष्यातला सर्वात सोपा टॉपिक तो म्हणजे ऍड क्वेश्चन टॅग. म्हणजे काय? नकारार्थी वाक्य होकारार्थी करणं, होकारार्थी वाक्य नकारार्थी करणं. अजय इज अ गुड बॉय, इजंट ही, हे झालं त्याच्या पुढचं क्वेश्चन टॅग. बरोबर. इथे बघू काय? एल्विश शुडंट बी सो बिझी, म्हणजे एल्विश हा बिझी नाही. तर आता मला काय पाहिजे? शुल्ड ही. शुल्डनचं काय पाहिजे? शुल्ड ही. निगेटिव्ह वाक्य मी काय केलं? पॉझिटिव्ह. बघा, शुल्डंट, शुल्ड ही, संपला विषय. अजून एक प्रश्न आहे सेम. सो हा थोडासा इझी टॉपिक वाटला मला. येस. डिड यू रिसीव्ह एन ईमेल फ्रॉम द, सॉरी मी ते वाचूनच दिलं इथे पुढे. डिड यू रिसीव्ह ईमेल फ्रॉम द ऑफिस टुडे. तर सवय पाहिजे तुम्हाला रिडिंगची. न्यूजपेपर वगैरे नीट जर वाचाल ना तर हे जमून जाईल. त्यांनी विचारलंय आर्टिकल काय लावला गेला पाहिजे. तर सिंपल आहे, जिथं ओवेल्स असेल ना तिथे ऍन लागला जातो मित्रांनो. सो हा एक अवघड टॉपिक आहे. याच्या पुढचा तो दाखवतो MP वाला. सेम प्रश्न होता, हा सोपा आहे. याच्या पुढचा अवघड आहे, एक दाखवतो. येस, फर्स्ट क्वेश्चन माझा. काउंट करा इंग्लिशचे किती अवघड आहे, डोक्याच्या बाहेरचे. माय सिस्टर्स, त्यांनी काय विचारलंय? मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे त्याला मॅच असणारा वर्ड कोणता आहे? माय सिस्टर्स ऑर्गनायझेशन, तिची एक NGO आहे, हॅज इन्क्रीज इट्स हाय चार्जेस अँड चेंज द पॉलिसीज, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 4 शब्द तुम्ही एकदा बघा. रॅपिक्युअसली, प्रिगिशली, ग्लुटोनोसली आणि कोगेंटली. 4ही शब्द माझ्यासाठी थोडेसे जड होते तेव्हा. मे बी तुमच्यासाठी पण थोडेफार जड असतील, कारण की आपण सामान्य ग्रामीण भागात किंवा वरवर अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र. सो इथे ऑप्शन तुम्हाला थोडस तुक्काचं मारावा लागेल. चला एकदा बघूयात. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे रॅपेशियसली, म्हणजेच काय? अतिलोभाने किंवा याच्याने त्यांनी ती गोष्ट केलेली आहे. नंतर बघा, प्रिगिसली म्हणजे शिष्टपणे, ग्लुटोनॉसली म्हणजे आदाशीपणाने, हवाशा पोटी. आता हाही थोडासा मॅच होऊन जातो बरं का. आणि कोगंटली म्हणजे एकत्रितरित्या, संयुक्तपणे. सो माझ्या मते हा डायरेक्टली आउट ऑफ द बॉक्स प्रश्न, हा चुकायला पाहिजे असा, जसा तुक्का बसला. येस. पार्ट्स ऑफ गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. त्याच्या ऐवजी काय येईल म्हणे खाली, असं त्यांनी विचारलं. स्टेटमेंट वाचा. द क्लास टीचर हॅव टू बी होल्डिंग अ डिबेट कॉम्पिटिशन. एरर दिलेला आहे, एररचेच प्रश्न राहत आहे. तर याच्या ऐवजी काय येईल म्हणे?
ऑन 7 जून 2023 टू स्क्रीन पार्टिसिपंट्स फॉर द इंटरस्टेट लेवल कॉम्पिटिशन. ओके, जेव्हा पण आपण एखादी न्यूज देत असतो ना, जरी ती फ्युचरची असली ना, तर ती प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवली जाते. हा बेसिक टेन्सचा नियम आहे. यासाठी टेन्स तुम्हाला शिकावे लागतील. सो बघा, हॅव टू बी होल्डिंग गरजच नाही तिथे करायला, नाही का, डायरेक्टली इज होल्डिंग, संपला विषय. प्रेझेंट टेन्स दाखवतोय, त्यासाठी टेन्सचा अभ्यास लागेल, नाही तर इन डिटेल टेन्सचे लेक्चर करा. माय डॅश डॅश हाऊस इज सिच्युएटेड नियर द रिव्हर. समजतंय माझ्या आजोबांचं घर कुठं आहे, तर नदीच्या जवळ. हा प्रश्नच नाही, उत्तर बी नाही. ते काय म्हणताय, हा ॲपॉस्ट्रॉफीचा प्रश्न आहे, नाही का. मालकी हक्क दाखवणं म्हणजे त्याला षष्टी म्हणतो आपण, नाही का. षष्टी याच्यामध्ये काय, माझं, तुझं, चाचीचे. तर मग आता विषय काय असतो इथे ॲपॉस्ट्रॉफीचा, हायसिंग साऊंड. बघा, ग्रँड पॅरेंट्स इथे आता म्हटलं नाही का मी, राहुल्स बुक, राहुलचं पुस्तकाला काय म्हणणार आपण, राहुल. इथे ॲपॉस्ट्रॉफी देणार आणि पुढे येस लावणार. पण आता ज्या ठिकाणी ऑलरेडी येस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा शब्द बघा, ग्रँड पॅरेंट्स. आता या ग्रँड पॅरेंट्सच्या पुढे ना ऑलरेडी येस आहे इथे, त्याच्या पुढे परत एक ॲपॉस्ट्रॉफी देऊन येस लावणार का, तर निरर्थक वाक्य बनेल ना. मग फक्त शेवटी काय करायचं असते, सिंपल ॲपॉस्ट्रॉफी द्यायची असते. बेसिक ग्रामरचा नियम आहे, तो यायला पाहिजे. याचं उत्तर 3 आहे, यात काय अवघड नाही वाटत मला. आणि तुम्ही बघता बरं का, जे नवीन मंडळी बघतात ना, सर तलाठी बनायचंय, लय अभ्यास करणार आहे, हे करणार आहे, तयारी असेल तर कर, नाही तर सोडून देणार. 3 ते 4 लाख अजून पडलेले इथे. मी रिअलिटी बोलणार एकमेव माणूस आहे इथे. एवढं सोपं नाही हे बनणं. ही तयारी असेल A to Z करायची, नाही तर फक्त व्हिडिओ चालू राहिलो फक्त करतोय करायचं म्हणून घरच्यांचे पैसे वाया घालवते, तर असं करू नका मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा. हा तो प्रश्न आहे. वरचं एकदम सोपं होतं, अॅनिमेल वाला. मिस्टर भीमसेन इज द MP फ्रॉम द स्टेट, असंच आपण वाचू. बऱ्याचदा ग्रामॅटिकल चूक होऊ शकते, पण हा जो एम आहे ना, याच्याचं EMP असं बोललं जातं, MP. मग हे काही ना थोडेसे एक्सेप्शन्स आहेत, कसले, आर्टिकल्सला. तर मग बघा बरं, सुरुवात कसली येते इथं, ई. उच्चार करताना EMP म्हणतो ना आपण. मग ई काय असतो तुमचा, ओवेल्स. ओवेल्सच्या आधी काय लावलं जातं, तर ॲन. म्हणून याचं उत्तर आहे ॲन. दुसरा अवघड प्रश्न चुकू शकतो आपला. चुकीचं स्पेलिंग कुठे, द आर्टिस्ट यूज पॅलेट ऑफ ब्राईट कलर्स टू क्रिएट हर मास्टरपीस. तर बघा, आर्टिस्टचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, ब्राईट फ्युचर आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे. मास्टरपीस पण बरोबर आहे, कुठेतरी पॅलेटच चुकवला असेल भाई. आणि यस त्यांनी तेच केलेलं आहे की DL च्या ऐवजी DT घ्यायला पाहिलं होता. उत्तर 4. एक प्रसंगावधान म्हणतो ना आपण, तिथे बसल्या बसल्या तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे. यासाठी काही वाचू नका, नॉर्मल इंग्लिश चालू द्या. देर आर मच पीपल इन द पार्क टुडे, मेनी पीपल, मोस्ट पीपल, मोर पीपल. आता बघा, दिसायला सगळे भाऊ भाऊ दिसत आहेत, जुळे भाऊ. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, मच म्हणजे किती माहितीये का, समजत नाही तुम्हाला नेमके मच म्हणजे. मेनी हे तुम्ही यस अनेक लोक आहेत रे बा हे म्हणू शकतात. आणि मोस्ट आणि मोर हे डिग्रीचे फॉर्म आहेत, सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह जी राहतील तुमची, यस, त्यात मोर आणि मोस्ट येईल. म्हणून याचं उत्तर येईल मेनी. बेसिक ग्रामर शिकून घ्या, येऊन जाईल सुद्धा, काय अवघड नाही, बेसिक ग्रामरचा प्रकार आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर, याचा अर्थ काय, शेवटी रक्ताचे नाते धावून येतात. डायरेक्टली अर्थ माहित पाहिजे, हे काय इथं शोधू नका बसू, पण माहितीच पाहिजे. शोधू आपण. तुम्ही असं विचार कराल, ब्लड इज थिकर दॅन वॉटर, आणि त्याचा अर्थ खाली लिहाल, तर लक्षात ठेवा, मनीचा अर्थ कधी जसाच्या तसा नसतो, तो आपण काढायचा असतो. तो ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे रक्ताचं नातं कुठेही कामी येतं. वाचू. द डेन्सिटी. आता मला हे कसं माहित होतं, तर MPSCचा PYQ या, म्हणून म्हटलं MPSC तुम्हाला खूप काही शिकवून जाते. माउंट एव्हरेस्ट आणि कळसुबाई, नेहमी माउंट एव्हरेस्ट मोटर आहे. वाचू. द डेन्सिटी ऑफ ब्लड इज नॉट इक्वल टू द डेन्सिटी ऑफ, भाई डेन्सिटी कुठून आला, वॉटर इज मोर इझिली अवेलेबल इन द हॉस्पिटल्स दॅन ब्लड. त्यांच्या मनाच्या कान येतात, हे करू नका. फॅमिलियर रिलेशनशिप्स आर स्ट्रॉंगर दॅन एनी अदर रिलेशनशिप्स, हे पाहिजे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इरेज ब्लड स्टेन्स फ्रॉम क्लोथ्स विथ वॉटर, रक्ताचे डाग पाणी. अरे भाई, काही मी स्टोऱ्या बरोबर राहिले, अशा गोष्टी येणार नाही. इझी क्वेश्चन आहे. येस. सिनोनिम विचारलेला आहे, याचा अर्थ काय, समानार्थी शब्द. तर प्रॉब्लेम काय, एनॉरमस हा शब्दच मी तेव्हा लाईफ मध्ये पाहिलेला, त्याच्यानंतर काय आज पाहतो मी. एकदम क्लिअर, खोटं बोलणार नाही तुमच्यासोबत. माझाही अभ्यास काय खूप इन डिटेल मध्ये इंग्लिश करायला मला आवडत नाही. मग तिथं असा एक तुक्का मारला तो बसला, ती गोष्ट वेगळी. आता बघा ना, एनॉरमस म्हणजे काय असतं, तर याचा अर्थ असतो की अवाढव्य, खूप मोठा, नाही का. तर मग एस्थेटिक म्हणजे काय, छान दिसणं, हे तर येणार नाही. ते जिगॅन्टिकची अर्थ तो होतो. त्याचं उत्तर यांनी 2 दिले.
प्रोफेटिक नाही माहिती काय, भविष्य सूचन करणार, आणि स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर, एवढं मात्र मला माहित होतं की हे नाही येणार आहे. याचं उत्तर 2 होतं. तिसरा अवघड प्रश्न, 12 3 अवघड झाले, लक्षात राहू द्या. आणि मराठीचे 2 3 काउंट करा शेवटी किती अवघड प्रश्न होते. यस, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग, सेम तसंच आहे. प्रोव्हर्ब आहे, बेटर सेफ दॅन सॉरी. म्हणजे काय, एखाद्याची माफी मागण्यापूर्वी त्याच्या आधीच सावध होऊन जा. काय, एखाद्याची माफी मागण्या आणि त्याच्या आधी काय होऊन जा, सावध. मग त्या आशयाचं वाक्य एक शोधावं लागेल वाचत. इट इज सेड व्हेन यू थिंक इट इज बेस्ट टू टेक रिस्क इवन व्हेन इट सीम्स बोरिंग और डिफिकल्ट टू बी केअरफुल, नाही का. मग इथे बघा तिथे क्लिअर म्हटलेलं आहे काय, बेटर सेफ दॅन सॉरी, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापेक्षा माघार घ्या. मग हे येणार नाही ना, एक रिस्क का बरं घ्यायची, त्यापेक्षा रिस्कच घ्यायची जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल. टू टेकच्या ऐवजी नॉट टू टेक रिस्क पाहिजे इथं. इट इज सेड व्हेन यू थिंक इट इज बेस्ट नॉट टू टेक रिस्क इवन व्हेन इट सीम्स बोरिंग और डिफिकल्ट टू बी केअरलेस. बघा हे बरोबर आहे, पण इथे टू बी केअरलेस नाही ना, केअरफुल पाहिजे ना तुम्ही एखादी गोष्ट करताना. वाक्य किती घाण चुकावता विचार करा. 2 तास आहे म्हणजे ते लगेच जातील असं नाही. इट इज सेड व्हेन यू थिंक इट इज बेस्ट नॉट टू टेक रिस्क इवन व्हेन इट सीम बोरिंग और डिफिकल्ट टू बी केअरफुल. असं 3 नंबर पाहिजे माझ्या मते. बघू एकदा. केअरफुल. आता मी नवीन विद्यार्थ्यांना याला हार्ड मध्ये टाकतो. 4था अवघड प्रश्न तुमचा. का, कारण तुमची मानसिक तयारी एवढ्या लेवलची नसते. यासाठी ते 57च्या 57 क्वेश्चन पेपर वी पब्लिकेशनच्या पुस्तकातले सॉल्व्ह करून टाका तुम्ही. ठीक आहे, पुढे जाऊ. हा एक प्रश्न आहे, ते म्हणतायत एरर कोणता आहे तो शोधा. ओके, द सेलर्स फायनली सेट, जे काय आहेत फायनली सेट आउट ओव्हर देअर होम्स विथ अ रिन्यू विगर. हाही प्रश्न थोडासा असा विचार करण्यासारखा आहे. तर बघा, द सेलर्स फायनली सेट, याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक दिसते तुम्हाला, याच्यामध्ये काही ग्रामरच नाही. बघा, सेलर्स हा काय आहे, अनेक वचन आहे. तर अनेक वचनाच्या पुढे आपण यस फॉर्म नाही लावत. हे वाक्य बरोबर आहे इथपर्यंत. आउट आउट ओव्हर देअर होम्स, ओव्हर घराच्या वरून गेले का, आउट फ्रॉम देअर होम्स पाहिजे ना. आउट ओव्हर आणि आउट फ्रॉम, घरापासून बाहेर निघाले ना, म्हणजेच काय पाहिलं होतं, ओव्हरच्या ऐवजी प्रिपोजिशन चुकला इथे. भाई इतका डीप लेवलचा अभ्यास कसा करणार आपण. त्यासाठी बेसिक ग्रामर काय पाहिजे माझं पक्क. माझ्या मते याचं उत्तर हे पाहिजे, विथ अ रिन्यूड विगर. हे नाही, हेच उत्तर याचं. 2 उत्तर पॅट चेक करू खाली एकदा. हा तेच आहे बघा, आउट फ्रॉम देअर होम्स. पॅसिव्ह व्हॉइस, आता पॅसिव्ह व्हॉइस काय असतो ते मी शिकवत नाही, फक्त एक सांगून देतो की हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. समवन एक्सप्लेन द प्रोटोकॉल टू द व्हिजिटिंग डेलिगेट्स. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक शब्द ऍड होतो, तो म्हणजे बाय. जो सुरुवातीचा असतो तो लागतो तिथे, प्रत्येकाला नाही, दरवेळेस घाईघाईमध्ये असाल तुम्ही तर बघा. समवन एक्सप्लेन द प्रोटोकॉल टू द व्हिजिटिंग डेलिगेट्स. व्हिजिटिंगला आलेल्या लोकांना कोणीतरी तो प्रोटोकॉल सांगितला. कोणी सांगितला, कोणीतरी. बाय बाय होम, बाय समवन. मग शेवटी बाय समवन कुठे कुठे शोधा बरं. हे पहा, बाय समवन हे एक चान्स आहे. आणि तो जो तुमचा हे आहे ना, तसाच ठेवायचा असतो तुम्हाला. टेन्स जो असतो ना, तो तसाच ठेवायचा असतो. बरोबर. एक्सप्लेन म्हटले म्हणजे हा पास्ट टेन्स पाहिजे. वॉज आहे का, हे राहू शकतं. इट वॉज द प्रोटोकॉल विच वॉज एक्सप्लेन टू द, बाय आलाच नाही भाई, विषय सोडून द्या. समवन वॉज बाय व्हिजिटिंग डेलिगेट्स नाही पाहिजे, बाय समवन पाहिजे. बाय समवन पाहिजे, विषय संपला. थोडक्यामध्ये उत्तर काढलं पाहिजे. हे स्मार्ट वर्क असतं मित्रांनो, जास्ती डोकं लावायचं नाही. पुढे अजून एक प्रश्न आहे, सेम दाखवून देतो तुम्हाला. फक्त थोडा वेळ कमी असल्यामुळे मॅथचे प्रश्न आपण सॉल्व्ह नाही करणार आहे. आपण फक्त बघणार आहे की मॅथचे टाईप काय आहेत. जीएसचे सांगतो मी तुम्हाला वाटलं असतं. इंग्लिश मराठी मेन आहे, तर बघूयात. इट इज इलिगल टू ट्रेसपास प्रायव्हेट प्रॉपर्टी. मला ट्रेसपास याचे स्पेलिंग काय, थोडस अजून जड जाणार आपल्याला. बघा, TRESPASS, तर हेच त्याचं बरोबर आहे. नंतर बघा, ट्रेसपासचा एक केस कमी केला, इथे एक केस वाढवला, आणि इथं एवढे 2 एवढं तर कधीच शक्य नाही. इथं वन्स अगेन तुमचं काय झालं, तुमचं व्होकॅब कसं आहे किंवा डेली न्यूज वगैरे तुम्ही कसे पाहतायत यावरती हा प्रश्न पूर्णपणे आधारित आहे. कोणी येऊन किती शहाणपणा तिथे दाखवला, मी येऊन तुम्हाला सांगितलं सोपा आहे बरं का, हा प्रश्न सोपा नाही. तुमच्या तयारीवरती आहे, तुमच्या लक वरती. मी परत सांगतो, जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. त्या टाईपवाले प्रश्न असतात काही काही. एलिमिनेशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला येता का नाही येत. बघूयात, पुढे जाऊ. इंडिव्हिज्युअल्स विथ एपीडी डू नॉट रिकॉग्नाइज सबटायटल. सबटायटल हा ठीक तेच असेल वाटतं. डिफरन्सेस फ्रॉम अमॉंग, इनटू, इन, बिटवीन, साऊंड्स अँड वर्ड्स. दोघांमध्ये कंपॅरिझन आहे ना.
साऊंड्स आणि वर्डच्या मध्ये, त्यासाठी वापरतो आपण बिटवीन. सोपा प्रश्न. त्यांनी विचारलंय 4 वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एरर कुठे आलेला आहे म्हणे. ओके. डोमेस्टिक हेल्प शुड बी पेड अ सॅलरी फॉर अ क्लिनिंग, वॉशिंग अँड टू मॉप. त्यांनी अँड टू मॉप याला काय दिलेलं आहे, एरर दिलेला आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. रूप सारखा असणं गरजेचं, त्याशिवाय ते चालणार नाही. कारण की इथे विषय काय बघा, क्लिनिंग, वॉशिंग, इथे पण काय पाहिलं होतं, मॉपिंग. त्यामुळे तो प्रश्न चुकला. 5वा प्रश्न म्हणूयात आपण, जर नाही जमलं तर हार्ड, नाही तर इझी आहे. माय ब्रदर शिवा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं हे एक्झाम्पल दिसते. कारण की इथे ना लास्ट 5 वर फॉर द आणि सीनवर जर आलं तर इथे यायला पाहिजे सिंपल तुमचं बीनचा फॉर्म यायला पाहिजे. पास्ट मध्ये गेलंय म्हणून तिथे हॅज बीन, जास्ती लोक असतात तर हॅव बीन आला असतं. हॅज बीन वन्स अगेन टेन्स. तिसरा प्रश्न आहे टेन्सचा, त्याला काही मी अवघड मध्ये टाकत नाही. वन्स अगेन पॅसिव्ह वॉइस बघा. द स्किल इंजिनियर्स कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग. द बिल्डिंग वॉज कन्स्ट्रक्टेड बाय द स्किल इंजिनियर्स. बाय द बांधणारे कोण आहेत, बाय होम, स्किल इंजिनियर. शोधा बाय स्किल इंजिनियर कुठे, पहा बरं. द स्किल इंजिनियर बघा, इथं बाय शब्दच नाही. बाय द स्किल इंजिनियर्स इथे पण आहे. ओके, पण बीइंग शब्द वरती होता का कुठं, नाही. त्यामुळे हा येणार नाही. द बिल्डिंग वॉज कन्स्ट्रक्टेड बाय द इंजिनियर. स्किल शब्द काय खाल्ला का, गिळला का, नाही. उत्तर येईल याचं 2. तरी 4 ते 5 प्रश्न अवघड भेटलेत आपल्याला. सोपा प्रश्न. द ऑडियन्स हॅज गिव्हन इट्स ओपिनियन. हॅजचं काय यायला पाहिजे, हॅझंट. संपला विषय, हॅझंट इट. हा बघा, विषय असा आहे, ऍज द सन डॅश डॅश ओव्हर द हॉरायझॉन, द बर्ड्स चिर्प द फायनल सॉंग्स ऑफ द डे अँड द क्रिकर्स बिगिंग नाईटली सिम्पनी. एक आहे ना, हे म्हणू शकतो ना आपण, सूर्य उगवतोय, काहीतरी करतोय, ते रोजचं आशयाचं वाक्य. सो अशा याला आहे ना कोणताच टेन्स वापरायचा असतो, प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. हे तुम्ही शिकाल. म्हणजे 4था प्रश्न टेन्सवर आला. सेटलिंग, बिंग सेटल, तर माझ्या मध्ये तिथे सेट्स पाहिजे फक्त. सनच्या पुढे सेट्स असेल 3रा 4था ऑप्शन कुठेतरी, तो मारून घ्या. टेन्सवर बघून घ्या मित्रांनो. 4 ते 5 प्रश्न आहेत, सेट्स उत्तर याचे. आता जिथं मोरेवर, हवेवर वगैरे असतात ना, येट वगैरे, त्याच्या पुढे ना कॉमा द्यायचा असतो. तर तो तेच एक्सप्लेन. तुमच्या चिन्हांवरती प्रश्न आहे तर कॉमा उत्तर यायचं. सोपा प्रश्न आहे. अँटोनिम विचारलेले इलिकेट. ज्याला जमलं त्याला जमलं, ज्याला नाही जमलं त्याला नाही जमलं. इलिकेट म्हणजे चुकीचं असणं किंवा अनइथिकल असणं, नाही का, म्हणजे अनैतिक असणं. आणि याच्या उलट पाहिजे मग इथिकल. प्रॅक्टिकल तर उलट चांगला शब्द आहे. आणि या दोनचा तर अर्थच माहित नाही आपल्याला, बघून घ्या तुम्ही. लास्ट क्वेश्चन. अँटोनिम विचारला परत, म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. ओव्हर बिअरिंग म्हणजे जास्ती, बघा नावातच बघा, ओव्हर बिअरिंग, जास्त बिअर करणारा, घेणारा. म्हणजे लोभी म्हणू शकतो ना आपण. येस, लोभी. तर बघा ग्रीडी, येस, समानार्थी. हा कॅन्डिड म्हणजे असं आपण नाही बोलतो, कॅन्डिड फोटो काढलाय राज, तो वेगळा शब्द संदर्भ येतो. सेल्फिश म्हणजे मतलबी माणूस, स्वार्थी माणूस, हे पण येणार नाही. ओव्हर बिअरिंग म्हणजे जास्त घेणारा. आणि याच्या विरुद्ध काय पाहिजे, ज्याच्या तेवढ्या पुरती तेवढा घेणारा, म्हणजे हंबल. म्हणजेच काय, हंबल. सो बघा 25 पैकी 5 प्रश्न अवघड होते. याचे 3 अवघड होते मराठीचे. 8 प्रश्न कन्फर्म आहे आउट ऑफ द बॉक्स, किती पण अभ्यास असला. आता आपण जातोय जीएस कडे. जीएस तुम्हाला दाखवून देतो. 7 ते 8 प्रश्न करंट अफेअर्स आहे. ते कसे सोडवायचे तेही दाखवून देतो मी. बघा सामान्य ज्ञानाला सुरुवात करतोय. 25 प्रश्न यायचे. इन द ह्युमन बॉडी विच मिनरल इज इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस इन द नर्व फायबर्स. नॉर्मल एमपीएससी करणाऱ्याला सुद्धा याचं उत्तर येणार नाही. कारण की ते मॅक्रो मायक्रो न्यूट्रियन्स शिकतो ना आपण, त्यात फ्लोरिन कुठेच नाही. तो उत्तर याचं फ्लोरिनच आहे. अवघड प्रश्न पहिला. पहिलं दिव्यांग पार्क जे आहे ते नागपूरला सुरू झालं होतं. हा इझी क्वेश्चन आहे तेव्हाचा. महाराष्ट्र करंट अफेअर्स बेस्ट, यावर चर्चा नको. करंट वर एक आला लक्षात राहू द्या, एक सायन्सवर आहे. लिहत चला, मार्क करा. मी पुन्हा सांगतोय. संविधान सभेत एकमेव असलेली, तर 15 महिलांपैकी एकमेव दलित महिला. एक्सपेक्टेड क्वेश्चन होतं. दाक्षे आणि वेलायुद्ध यायलाच पाहिजे. सोपा प्रश्न. येस. महालवारी जमीन पद्धत कोणी सुरू केलेली होती, तो होल्ट मॅकेन्झी. येस. तर ते 3M आपण लिहिलेलं आहे ना. येस. आठवतं तुम्हाला 3M काय? एम फॉर महालवारी, एम फॉर मॅकेन्झी आणि अजून एक आहे मार्टिन होल्ट.
उत्तर भारताच्या जमीन बंदोबस्ताचा जनक. मग आता मालवारी आली तर याचा अर्थ सरळ सेवाले रयतवारी करावी लागेल, तुम्हाला जमीनदारी करावी लागेल, म्हणजेच कायमधारा. तर कायमधारा काय असतो? के फॉर कायमधारा, के फॉर कोलकाता आणि के फॉर कॉर्नवेल्स. त्याने सुरू केली होती ना. मग आर मध्ये आर 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 पिक्चर आठवतोय का? आर 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 फॉर रयतवारी, नंतर येईल रीड आणि मनरोजचा आर यायचा असा. ओके डन. हे व्यवस्थित करून ठेवा. चालू कुठे केली ती? बारामहल तुमचं कुठे आलं? मद्रास, नंतर आपल्या बॉम्बे प्रांतात. तर कलम 32 वरती प्रश्न आहे, असा कोणता प्राधिलिक आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी जारी केले जाते, त्याला किंवा तिला अधिकार नाही, म्हणजे त्याचा अधिकार विचारला होतो, अधिकार पृच्छा केली जाते, यायला पाहिजे लॉजिकली. कोआरंटो किंवा अधिकार पृच्छा. तर बाकीचे देखील बघून ठेवा. विच विटॅमिन इज कॅरेक्टराइज बाय कोबाल्ट B12 सायनाइड लिंकेज. ज्यांना वरवर माहिती आहे ठीक आहे, नाही तर एमपीसीच्या प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न आलेला आहे. विटॅमिन B12 चा सोर्स काय? तर याचं उत्तर होतं कोबाल्ट. आता उलट केलं नाही का, तर याचं उत्तर आहे विटॅमिन B12. माझं मत काय, जेव्हा तुम्हाला काहीच येत नाही ना, अननोन क्वेश्चन, तर काय केलं पाहिजे ते पण सांगतो. चला, विटॅमिन A C D, मग त्यांना विटॅमिन B12 उत्तर नसतं द्यायचं, डी द्यायचं असतं, त्यांनी फक्त बी म्हटलं असतं. काय? बी. त्यांनी B12 टाकलं, याचा अर्थ त्यांना पर्टिक्युलर सांगायचं की बाळांनो हेच उत्तर आहे. यावेळी सुद्धा जर तुमचा अभ्यास अपूर्ण असेल तर आधीच नका लॉजिक लावत बसून, माझ्या नावाने खापर फोडू नका. कोणी महाराष्ट्रात श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी SNDT. आता याच्यावर तर कर्वेंचा अख्खं लेक्चर आहे आमचं समाज सुधारकांचं 2 तासाचं. SNDT 1916, महर्षी धोंडो केशव कर्वे जपानला गेले होते, तिथे वुमन्स युनिव्हर्सिटी ती आपल्या भारतात पहिली सुरू करून पहिले चान्सलर बनले, म्हणजेच काय कुलगुरू रा गो भांडारकर. मग 1920 साली या ठाकरजी घराण्यांनी त्यांना देणगी दिली होती लाखांमध्ये, म्हणून त्यांचं नाव तिथे देण्यात आलं. SNDT स्थापन केली महर्षी धोंडो केशव कर्वे. म्हणून थोडासा टच एमपीसीचा राहू द्या तुम्ही. उत्तरेचं धोंडो केशव कर्वे. हा थोडंसं चुकण्यासारखं आहे की मूलभूत कर्तव्यांबद्दल स्टेटमेंट कोणाचं, ते गुरु किल्ली वगैरे, तसं बऱ्याच जणांना वाटू शकतं की हे ठाकूर वगैरे बोलले असतील. हे बोलले ते रमन्ना, तेव्हाचे सरन्यायाधीश, लॉजिकली जाऊ शकत होते. बट हा एक टफ क्वेश्चन. दुसरा प्रश्न अवघड आहे, करंट वर बेस. तर बघा, गंगा ब्रह्मपुत्र त्रिभुज प्रदेश, लॉजिक सांगतो तुम्हाला मी काय, तिथं कोणतं लाकूड वापरलं जातं. तर गंगा त्रिभुज प्रदेश जो आहे त्याला म्हणतो आपण सुंदरबन. सुंदरबन, सुंदरी, सुंदर झाडांचं ते जंगल, म्हणजेच काय, त्या झाडाचं नाव काय असलं पाहिजे? सुंदरी. देवदार तुम्हाला तिकडे मिळेल हिमालयामध्ये, वडाचं झाड सर्वत्र आहे, सागवान तिथे नाही भेटणार त्रिभुज प्रदेश. दलदलीत कसं काय भेटेल? अल्लापल्ली वनामध्ये सापडतो, चंद्रपूर आणि गडचिरोली साईडला. भारत सेवक समाजाचे कोण संस्थापक सदस्य नव्हते? आता याला थोडंसं जे एमपीसी वाला पोरं आहे त्याला माहिती आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाजाची काय केली? स्थापना केली. इतिहासावर भरपूर प्रश्न आहे, बघून घ्या, 3, 4, 5 प्रश्न आहेत, 2 तर झाले. पण तर नरेश आप्पाची जमीन माहित नाही, गोपाळकृष्ण गोखले तर संस्थापक होते, पटवर्धन पण मला माहित नाही, पण मला ज्योतिबा फुले माहित आहे ना, त्यांचा मृत्यू 1890 साली झाला आणि भारत सेवक समाज हे 1905 आहे. याचा अर्थ माझ्या उत्तरात महात्मा ज्योतिबा फुले येणार. उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा, प्रश्न असा आहे की बालिका पंचायत गुजरातमध्ये सुरू झाली म्हणे. इतकंच वन लाईनर मी करतो कारण की मी सरळ सेवा करतो ना, किंवा करते. त्यांनी काय केलं, मल्टिपल फॉर्म मध्ये प्रश्न मला विचारला. ओके, मल्टिपल फॉर्म मध्ये प्रश्न विचारला आणि खाली ऑल ऑफ दी अबो दिलं नाही. बघा नीट, ऑल ऑफ दी अबो उत्तर जेव्हा नसतं ना मित्रांनो, तर जो चुकीचा ऑप्शन असतो ना त्याच्यामधला फॅक्च्युअल डाटा चुकीचा असतो. काय फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय? एखादा नंबर, एखादं नाव ते चुकीचं असतं. तर शोधू आपण. ती गुजरातमध्ये सुरू झाली, हे तर मला माहित होतं ना, स्टेटमेंट ऑलरेडी मी अभ्यास केलेला होता, एवढं माहित पाहिजे होतं तेव्हा करंट नुसार. पुढे ती 11 ते 25 वर्ष वयोगटातील मुलींची पंचायत आहे. भाई इथे 10 ते 25 पण असू शकतं, 11 ते 18 पण असू शकतं. इथे फॅक्च्युअल डाटा चुकायचे चान्सेस काय आहेत? सर्वात जास्त. याला होल्ड करेल, हे चुकीचं राहू शकतं. या योजनेचा उद्देश, कुठे पण उद्देश आला आणि असं आहे तर काय, बालिका पंचायत म्हणजे मुली शब्द आला, पा बरं आहे का, मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देणं आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? वाक्य 100% पॉझिटिव्ह, म्हणजे 3 माझ्या उत्तरात राहिलाच पाहिजे. मग 3 माझ्या उत्तरात एकाच ठिकाणी, माय लॉर्ड, ऑप्शन नंबर 1. म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 1. फुकटचा मार्ग भेटला होता मला, त्याच्यामुळे मी तलाठी बनलो मे बी. सो अशा लॉजिक वेळेवरती लागल्या गेले पाहिजे. यासाठी लेक्चर घेत जाणार आहे तुमचं. हा, हिंदू लोकसंख्या अल्पसंख्य कुठे?
तर मे बी जिथे हिंदू राज्य पहिले छोटं बघा, तमिळनाडू आहे बऱ्यापैकी, महाराष्ट्र मोठं राज्य आहे, उत्तराखंड मोठं राज्य आहे, मिझोराम नॉर्थ ईस्टला आहे, राज्याचे एरिया पण काय आहे कमी. या लॉजिकलीचा उत्तर येऊन जाईल. हा प्रश्न भूगोलावरती आहे आणि करंट अफेअर्सवर पण आहे, कारण 2023 म्हटलेलं आहे, 7-8 तर तेच होऊन जातात. विच इज द बेस्ट सोशल नेटवर्किंग साईट फ्रॉम अ प्रोफेशनल अँड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. तुमचं अकाउंट तुम्ही कुठे बनवता बघा, आठवा नोकरी वगैरे मिळावी तर लिंक्डइन वर बनवतात. हा तुमच्या डेली लाईफवर विचारलेला प्रश्न आहे. तरी माझी भावपूर्ण आदरांजली अशा लोकांना जे व्हॉट्सअप फेसबुक वगैरे मारतील. तिथे त्यांनी क्लिअर म्हटलंय काय, प्रोफेशनल अँड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह साठी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, फक्त काय एंटरटेनमेंटसाठी. लक्षात राहू. उरलेले 2 ऑप्शन फालतू असतील, हा इन्स्टा आणि फेसबुक, याने तर आयुष्य बरबाद केले हो आपले, बरोबर. तर ते तुमचं उत्तर कधीच राहू शकत नाही. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, इंदू प्रकाश कोणी सुरू केलं, फुल टॉस. आणि हे तुम्हाला माहिती आहे, इंदू प्रकाश मराठीमध्ये लिहायचे विष्णू शास्त्री पंडित, इंग्रजीत लिहायचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांनी पुढे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी चालू केली. हे कुठे शिकलो आपण, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याचं उत्तर असायला पाहिजे एक तर पंडित किंवा रानडे. रानडे दिलेले चालतं. माहितीचा अधिकार कायद्यावरती 2 प्रश्न होते. एक दिवस माहितीचा अधिकाराचाच व्हिडिओ घेऊन येईल. हा कुठे ना कुठे तुम्हाला एमपीसीच्या मेन्सला पण कामी येतो आणि 1-2-3 प्रश्न इथे येतात. सगळ्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त जे असतात त्यांना कोणाच्या चौकशीनंतर राज्यपाल काढू शकतात. तर लॉ आहे, त्यात काय लॉजिक लावायचं बाबा, जो लॉ आहे तो राज्याचं उच्च न्यायालय, राज्यपाल हे राज्याचं उच्च न्यायालय, लॉजिकली जाऊ शकता तसं काही. बघा पुढे बघा, की एक प्रश्न आहे, PMGKAY हे काय आहेत नाही का, प्रधानमंत्री ग्राम कल्याण काहीतरी योजना असली पाहिजे, अन्न योजना वगैरे. ही योजना 1 जानेवारी 2023 ला लागू होईल म्हटले ना, मे बी झाली असेल, मे बी 80 कोटींहून अधिक गरीब आणि अतिगरीब लोकांना याचा लाभ मिळेल. फॅक्च्युअल डाटा मे बी चुकीचा राहू शकतो, याला होल्ड करूयात थोडं. 80 कोटी 70 कोटी या योजनेचं उद्दिष्ट भाई आलं ना, अत्यंत अन्न योजना वगैरे, लाभार्थींना मोफत विपत, याचा अर्थ 3 माझ्या उत्तरामध्ये असलंच पाहिजे. आणि 3 फक्त ऑप्शन नंबर 3 ला, विषय संपला. हे लॉजिक माझं होतं, तुमचं पण असलं पाहिजे. बघा आयोग एमपीसीचा असेल, टीसीएसचा असेल, आयुपीएसचा असेल, ते लवच बट ऍज अ फ्रेंड आपल्यावर प्रेम करतं, पण पूर्ण आलं नाही करत. ते म्हणतात शोधा, उद्दिष्ट शोधलं, तुमचं 3 उत्तर आलं, विषय संपला. पुढे जाऊ. साधना नावाचं बघा, इतिहासावर 4था का 5वा 6वा प्रश्न आला डायरेक्ट. पुण्याला साधना नावाचं, साधना असेल, काँग्रेस असेल, संध्या असेल, हे सुरू करणार ते साने गुरुजी बरं का. दुर्दैवाने त्याच्याच पुढच्या नंतर जून मध्ये 1849 मध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. दुर्दैवी गोष्ट आहे. उत्तर साने गुरुजी. अभ्यास लागेल, इन डिटेल मध्ये अभ्यास लागेल. राहिलं बाबा आढाव, अनुताई वाघ, एवढं काही नाही इन डिटेल मध्ये. आदिवासी चळवळी, गाडगे महाराज, डेबुजी गुरुजी जानोरकर, तुकडोजी महाराज थोडंफार आहे आपल्याला. थोडं समाजसुधारक वाचूयात आपण. करंट अफेअरचा प्रश्न आहे, पहिली वगैरे महिला आयोग विचारतात, सो त्यावर मी काही चर्चा करत नाही, जे काय असेल उत्तर ते. यस, केंद्रीय माहिती आयोगात कमाल किती माहिती आयुक्त असू शकतात, ते 5 पाहिजे. याचं उत्तर 10 आहे. हे लॉ आहेत, लॉ मध्ये काही तुका बिक्का मारू नका. येस, म्हणजे मारता येतो बघा, कसा मारता येतो, पण ते करू नका. काय, मी एक लॉजिक पोरांना शिकवत असतो, मिनिमम आणि मॅक्सिमम. जे मॅथ रिझनिंगला खूप खतरनाक वापरता येतो कुठं पण, की काय मला काही येत नाही, मी माहितीचा कायदाच वाचला नाही. तर छोटा ऑप्शन काय याच्यामध्ये 5, मोठं काय 12. तर छोटं मोठं कधी उत्तर नसतं. उत्तर एक तर 10 आहे किंवा 8. मोस्ट ऑफ ठिकाणी युज होतं हे. नका करू, बट आता काही सरळ सेवेवाले तुम्ही विचारतात ना, वेगळं काय करू, तर वेगळं कर बाबा. हे नाहीच काही येते, तुका मारायचा बी, 200 प्रश्न मार्क बी अटेम्प्ट करायचे, तू मारा तुका. बाकी इथं मग जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. चालेल भाऊ. बघा लॉजिक काय सोपं आहे, स्वच्छ सुजल म्हणजे काय हो, पाणी. आहे का कोणी भिकार भांगार झाला माहिती, सुजल म्हणजे पाणी नाही, जल म्हणजे पाणी. हे कोणत्या मंत्रालयाने चालू केलं, जिथं पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आवक असेल, पाणी असेल, असं कोणतं मंत्रालय. बघा संरक्षण मंत्री पाण्याचं काय चालू करलं बरं, अर्थमंत्री, इकॉनॉमिक्स वाला, कृषीवाला राहू शकतं, पण एवढं वर बघा, जलशक्ती, पाणी, जल, जल, सुजल, चांगलं जल, शक्ती जल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काहीच करायची गरज नाही, कोणती योजना बी वाचू नका. ते प्रेम करताय आपल्यावर, प्रेम समजून घ्या फक्त, तरच झालं 190+. मी आधीच सांगतो, एवढा इझी नव्हतं ते जाणं. स्वतःची लाल नाही करते ते पण या भाषेत सांगतो तुम्हाला, पण जेन्युअनली ह्या लॉजिकने जाल तर पुढे व्हाल, नाही तर अवघड. हा प्रश्न हा तर मी तेव्हा चुकलेलो होतो वाटतं बरं का.
बेटन कपची हॉकी स्पर्धा आहे म्हणे, कोणी त्या राज्याने भूषवली, तर मी ओडिसा डोळे बंद करून मारलं होतं. बघा जिथे कुठं कुठं माती बी खातो आपण. कारण की नवीन पटनायक जे होते मुख्यमंत्री, यांनी हॉकीसाठी खूप काही दिलेलं आहे नाही का. ओडिसा राज्य प्रत्येक गोष्टीत हॉकीमध्ये पुढे, म्हणून मी ओडिसा मारलं. पण माझं कर्म खराब हो. पश्चिम बंगाल उत्तर त्याचं, इट्स ओके, चालतं. तेव्हाचा करंट अफेअर्स होता. आता याला मी पूर्णपणे लॉजिकली सोडवतो, तुम्ही सोडवा. कसं बघा, मूलभूत कर्तव्यांच्या कार्यासाठी ना वर्मा समिती आली होती बरोबर 1999च्या आसपास, 2000च्या आसपास. तर त्यांनी कोणता अधिनियम निश्चित केला नाही. हा स्वातंत्र्याच्या नंतर आलेली ना, वाचू. वनरक्षक अधिनियम 80चा आहे, लोकप्रतिनिधी 51चा आहे, आणि राष्ट्र प्रतिष्ठापन 1971चा आहे. स्वतंत्राच्या आधीचा कायदा मध्ये आणण्याचा संबंध काय, त्याच्यानंतर संविधान लागू झालंय ना तुमचं, त्यात तर मूलभूत कर्तव्य आहे. मग 1935च्या कायद्याचा इथे संबंध काय? हे कोणतं पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही, हे कुठं लिहून दिलेलं राहणार नाही, तुम्ही करणार पण नाही. इथे समय सूचकता, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड मॅटर करतो, तेच त्याला पॉलिश करा. हा फालतूपणा सोडून द्या की मी दिवसभर वाचते लायब्ररीमध्ये पुस्तकं रंगवते, त्याने काहीच होत नाही. तू जे करतोय किंवा तू जी करते ते लाखो लोक करते, तुम्ही वेगळं करा तर पुढे जाल. अदरवाईज शिकाल तर टिकाल, नाही तर आमच्या इथं मन आहे, शाली मारला कपडे विकाल. हाय करंटचा प्रश्न आहे, सर्वात मोठा प्लांट वगैरे जमायला पाहिजे होता. यस, भूगोलाचा प्रश्न आहे, तिस्ता आणि दियांग. तर तिस्ता आणि दियांग दोन्ही नद्या आसामच्या आजूबाजूला वाहतात, एवढं जरी माहित असेल जमेल. इंडियन जॉग्राफीचा प्रश्न आहे. शेवटचा क्वेश्चन हा बी लॉजिकली सोडवला होता मी, एवढं तर मलाही माहित होतं. विच ऑफ द फॉलोइंग युनिसिलियर म्हणजेच काय, एक पेशीय ऑर्गॅनिझम इज कन्सिडर्ड टू बी लार्जेस्ट, सगळ्यात मोठा एक पेशीय उती कोणती वन आहे का. तर बघा, अमिबा माझा मित्र आहे, पॅरामिशियन माझा मित्र आहे, चपली सारखा दिसणारा, शायद बाईने शिकवलं होतं आम्हाला. आणि युगलाना पण माझा मित्र आहे. पण हे काय, असेटो बुलारिया, असेटा बुलारिया, हे काय त्यांना द्यायचं असतं. अजून एखादं सोप्पं दिलं असं त्यांनी लार्जेस्ट. मग बाईंनी जेव्हा मला शाळेमध्ये विज्ञान शिकवलं तेव्हा कधीच त्या बोलल्याने अमिबा मोठा, युगलाना मोठा का पॅरामिशियम तुमचा मोठा भाऊ आहे म्हणून. याचा अर्थ हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे. जर त्यांना हे उत्तर द्यायचं असतं, हे द्यायचं असतं, त्यांनी सेम ऑप्शन काहीतरी इथे टाकलं असतं. त्यांनी दिलेला हा आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणजे तो तुमचा काय उत्तर. म्हणजे जीएसचे कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला वेळेवरती लॉजिकली सोडवायचे. आणा कोणी पण उभं करा माझ्यासमोर, तो म्हणाल मी ज्ञानावरती सॉल्व्ह करतो, पॉसिबलच नाही ही गोष्ट. तुम्हाला काय वाटतं, जे आहेत माझ्यापेक्षा पण पुढे गेले 190, 192, 93, ते काय फक्त अभ्यासावर गेले का? बिलकुल नाही. हे स्टेटमेंट समजून घ्या. ही रियालिटी तुम्हाला स्टेटवर कोणी सांगणार नाही की रियालिटी काय. आणि मी परत सांगेल, फक्त पैशासाठी नाही हा पूर्ण, तुमच्याबद्दल कळकळे त्यामुळे हे करतोय. सो या लॉजिकने जा, ह्या गोष्टी डेव्हलप करा, प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करा तुमच्या लॉजिकने. अभ्यास ठेवा, ज्ञान ठेवा. 95%, 5% कुठेतरी लक सुद्धा तुम्हाला मोठं करणार आहे. मार्क माय वर्ड, लक नसेल तर काहीच होणार नाही आयुष्यामध्ये. हे झाले माझे. तर यातले बघा एक 5 ते 6 प्रश्न खरंच अवघड होते. त्यातले खूप हुशार पोरगा एमपीएससी आला, त्याला 3-4 तरी अवघड जाईल, कारण करंट अफेअरचे काही प्रश्न अवघड होते एकदम. पंजाबवाला नव्हता कुठे. एक 4 प्रश्न ते इंग्लिशचे 5, मराठीचे 3, किती झाले 5 आणि 4 9, 9 ते 3 12 प्रश्न आतापर्यंत अवघड आहेत, एकदम हाय लेवल कॅटेगरी. हा त्यात तुक्के बिक्के वाले पकडले नाही मी. हे जे तुक्के आहेत ना, 3 वाला, उद्देशवाला वगैरे, ते जर पकडले तर अजून अवघड होऊन जाईल. फक्त हार्ड लेवलचे म्हणतात. लास्ट कडे जातोय मी, मॅथ्स. आणि मॅथ्सने मला ऍक्च्युली खरेदी ते वाचवलं, कारण की माझा एवढा स्कोर आला ना, तर मॅथ्सचे बऱ्यापैकी माझे अंदाज पण बरोबर होते. रफ कॅल्क्युलेशन ना, काहीतरी 1 का 2 प्रश्न चुकलेत फक्त 25, बाकी भले इंग्लिशमध्ये गेलेलेत मार्क पण, आणि थोडेफार जीएस मध्ये 1-2-4 गेले होते, 1-2 मराठी. इथे एकच प्रश्न चुकेले माझा नाही का. तर बऱ्याच ठिकाणी तुक्के लावलेत बघा कसे. आणि बऱ्याच ठिकाणी मॅथ्सचा अभ्यास होता. आता मॅथ्स आपण सॉल्व्ह नाही करत, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मी फक्त सांगतो बघा, मॅथ रिझनिंग चालू केलं, मॅथ्स किटिंग रिझनिंग. तर काळ काम वेगवरचा प्रश्न आहे, आणि ते तुम्हाला काळ काम वरती फॉर्म्युला वापरूनच करावं लागेल. याचं उत्तर होतं 4 दिवस. आलं होतं तेव्हा. तुमचं जर फॉर्म्युले वगैरे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, सॉल्व्ह करून घ्याल तुम्ही. मोठे भरपूर. फुल टॉस क्वेश्चन असतो हा. सिलॉजिझम म्हणजे काय, वेन आकृत्या. मी यावर काहीच बोलत नाही बाळांनो, एवढंच फक्त विनंती करेल, जर तुम्हाला वेन आकृत्या सॉल्व्ह करता येत तर तुम्ही आजच अभ्यास करणं सोडून द्या. याच्यापेक्षा सोपं म्हणतो ना आपण, फुल टॉस आयतं खायला देणं, तर ते म्हणजे वेन डायग्राम्स. यावर मी काहीच बोलत, सर्वात सोपा हा. अनेक दिशा ज्ञान चाचणी म्हणून असतो टॉपिक, रिझनिंगचा टॉपिक या. नंतर आहे त्यांनी डिवाइड करायला, तुमचं मॅथ्स लावायचं, बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, काही बोलत नाही, जमून जाईल सगळ्यांना. अंकमालिका आणि अक्षरमालिका भरपूर होती. हा रिझनिंगचा टॉपिक आहे. सिंपल काहीतरी रिलेशन आहे तुमचं पी आय वगैरे मध्ये, ते शोधा, उत्तर निघून जाईल. त्यासाठी सिंपल आहे, गेल्या गेल्या जरी केलं तरी चालेल, किंवा मग 2 तास आहेत, एबीसीडी मांडून घ्यायची, तुमचं चालू द्यायचं काम. ठीक आहे. हाही अंक अक्षरमालिका मिक्स क्वेश्चन आहे.
पुढचा प्रश्न बघू, तोच आहे. आता इथे मात्र काय फक्त अक्षर मालिका, एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे, काही बोलणार नाही मी यावर. परत एकदा तेच आहे, अक्षर अंक मालिका मिक्स, म्हणजे त्यांनी ठरवलेला पॅटर्न आहे, बघून घ्या. तुम्हाला जे पहिले 3 युनिट आहे ना, अंक मालिका अक्षर मालिका, तेच आपण सुरुवातीला शिकवतो इन डिटेल, ते नीट करून घ्या. तुमच्या याच्यामध्ये कुठेतरी वर्ग 1 ते 20 चे वर्ग कर बाबा, 1 ते 10 चे घन कर. पाडे माहिती पाहिजे, पाडे पाठ नका करू, बट एक माहिती पाहिजे. त्यामुळे लहानपणी ना बाई हातावर छडी द्यायची, दुसरी तिसरी झाली, चांगलं होतं ते. आपण कमीत कमी ना ते पाडे वगैरे करायचे होते, इथे काम येतील तुमच्या. पुढे जाऊ, यातले अवघड प्रश्न दाखवता. हा देखील रिलेशनचा त्याचे सहसंबंध आला, हा इझी आहे. तर बघा 7 पैकी 5 तरी रिंग झाले आपल्या. नंतर हे असे स्कॉलरशिप लहानपणी शाळेत होतं का आपण, तर असे प्रश्न यायचे नाही का. त्यांनी असं विचारलंय, गटातनं बसणारी जोडी, कुरूप पिल्लू काढा बाजूला, झाडांवर फळे येता, महासागरातनं मीठ बनवता मिठा घरात, खाणीमध्ये कोळसा असतो, समुद्र जहाज बनवतो का, नाही ते जहाज तरंगतं ना त्यावर, म्हणून उत्तर 2. बेसिक क्वेश्चन आहे पण याचा काही विषय नाही. गुंतवणूक वगैरे आहे तुमचं, चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला, इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, एक प्रश्न येतो, करून ठेवा. वेळ कमी नाही तर एक एक घेतला असता. आता बघा हा प्रश्न मात्र मी तुमचा घेतो, कारण की हा काय फॉर्म्युला बेस नाही, हा लाईव्ह उभं राहून आपल्याला तिथे सॉल्व्ह करायचा आहे. उभं राहून सॉरी बसून. तर बघा, केवळ डावीकडून उजवीकडे मोजणीचा विचार करा, म्हणजे काय, इथून तिकडे त्यांनी नावं दिले, इथून आपल्याला जायचंय, आणि त्यांनी असं विचारलंय मला, असे किती व्यंजने आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या नंतर आधी एक स्वर आहे, नंतर काय आहे, एक स्वर आहे. आता स्वर आणि व्यंजन काय माहितीये का तुम्हाला, ए ई आय ओ यू हे झाले स्वर, ओवेल्स, बाकी सगळे काय झाले, व्यंजन. बघा मित्रांनो, हे पण येत नसेल तर थोडस बॅकआउट करणं योग्य असेल, नाही का. तुम्हाला शुभेच्छा बाकी गोष्टींसाठी, नाही तर मग परत पहिल्यापासून अभ्यास करा. थोडस हार्श सत्य बोलणे, फाटकं तोंडे, रियालिटी बोलणं माझं काम आहे. चालू करू. बघा, असे किती व्यंजन आहे. बघा, एमच्या आधी काही आहे का स्वर, नाही, सोडून द्या. एलच्या आधी आहे का पहा बरं, यस. एलच्या आधी ई पण आहे, आय पण आहे, एक झाला बरं का, एक गोल झाला माझा. नंतर बघा, बीच्या आधी आय आणि ओ आहे, 2 झाले. नंतर एचच्या आधी नाही, बघा ओ आहे पण नंतर काही नाही. झेडच्या आधी एफ नाही चालणार. जीच्या आधी बघा ए पण आहे, ई पण आहे, 3 गोल झाले का, यस. ई एन पी जे डी के हेच नाही, सुरच नाही, यस. 1 2 3 उत्तर पाहिजे. इथे काय लॉजिक बिजिक नाही, इथे समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड. येस, हे मी तेव्हा आहे ना असं लॉजिकली सॉल्व्ह करत गेलो, माहित नाही माझं उत्तर कसं काय आलं, पण याला मी हार्ड कॅटेगरीमध्ये टाकतो. काय होतं, डोकं चालत नाही आपलं, किती मॅथ चांगलं असेल. याचं उत्तर 1 आहे. तू का म्हणा काय म्हणा, माझं बरोबर येऊन गेलो तेव्हा, नाही का. हा पहिला प्रश्न तुका मारला तुम्ही. गॅलनवाला प्रश्न खूप मोठा होता, खूपच जास्त मोठा होता, म्हणजे याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही बघाल ना, हे बघा एवढं मोठे. आणि टू बी ऑनेस्ट, मी भप्पाऱ्या सोडणारा माणूस नाहीये. मी याला पण आहे ना लॉजिक लावलं होतं, पण माझं आलं होतं कसं तरी बरोबर. आता जर तुमच्यासाठी लॉजिक मला सांगायचं तर काय केलं पाहिजे तुम्ही, इथे बघा सिंपल आहे. हे कोणीच शेअर करणार नाही त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी. प्रत्येकाला असं वाटतं समोरच्याचा मॅथ्स किती चांगले. बघा, मॅथ्स कोणाचाच सक्का नसतो. मॅथ्सच्या टीचरचा बी सक्का नाही राहणार मॅथ्स, जेव्हा पेपरला पडेल तेव्हा. 2 तोटे आहे म्हणे, ते एक टाकी भरतायत आणि एक रिकाम पण करतायत गॅलन. तर याला फॉर्म्युला बेस्ट आहे. इतकं मोठं आहे ना, नाही कॅल्क्युलेशन जमत, आपण ऑलरेडी बर्डन मध्ये असतो. मिनिमम मॅक्सिममचं लॉजिक लावू शकता. तेव्हा छोटं गेलं, मोठं गेलं. 100 120 नीट जर तुम्ही बघाल ना, म्हणजे याचं उत्तर 120 का मारायचा ते पण सांगतोय, विथ प्रूफ सांगतोय. 60 1 60, 60 2 120, 60 3 180. 100 ऑड कशाला टाकतील, याचं उत्तर असायला पाहिजे 120 गेलं. नंबर्स मध्ये सांगतो, म्हणजे 100 मारा, माझं काय जातंय. मी दुसरा ऑप्शन नाही तर एवढा मोठा फॉर्म्युला सर घेतील मॅथचे तुमचं, तेव्हा करा. परत व्याजदरावर आहे. दुसरा प्रश्न आहे, सोपा यायला पाहिजे. ओके, 2 वर्षामध्ये म्हणजे 12 ओरली सुटलं पाहिजे. काय माहिती का, 2 वर्षामध्ये सरळ व्याजाने 1250 होता आणि 5 वर्षात 2000 होता, म्हणजे त्या उरलेल्या 3 वर्षात 750 होता. म्हणजे एका वर्षामध्ये किती व्हायला पाहिजे, 250. ओके, तर मग त्याचं व्याजदर शोधामध्ये नाही का, तर ते त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. 750चं 250 किती लागतात, तर ते लागतात 33 पॉईंट समथिंग टक्के. गरज नाही पेन पेन्सिल उचलू पण नका. संख्या मालिका आहे, जवळपास 6 का 7 प्रश्न यावरच झाले. बी ऑब्झर्व, म्हणजे ऑब्झर्व करा काय नेमकं विचारतात ते आपल्याला. सोपं होतं. मूल्य काढायचं होतं, ज्याची कमांड आहे ना या गोष्टीवरती, तोच हे करू शकतो व्यवस्थित तुम्ही. म्हणजे सिम्प्लिफाय करत करत चला, उत्तर येऊन जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. वेगळा पर्याय निवडायचा आहे. हा पण तुमचा अंक मालिका आणि अक्षर मालिका. बघा 8 प्रश्न कशावर झालेला आहे, अंक मालिका आणि अक्षर मालिकेवरती.
विधान आणि निष्कर्ष थर्ड क्लास आणि सोपा प्रश्न आहे, मी काही बोलत पण नाही. सिलोलिझम काढायचं तुम्हाला नाही का, सर्व उंदीर आकाश हे सर्व आकाश पृथ्वी असं गोल गोल गोल, सर्व उंदीर आकाश सर्व ते मी काही बोलत नाही यावर, एकदम बेसिक आहे, जमलंच पाहिजे. म्हणजे हे दाखवून मी माझं शहाणपण किंवा माझं नॉलेज नाही दाखवू शकतो. इझी क्वेश्चन. नफा तोटा व्यवस्थित करा, मॅथ्स आहे, सॉल्व्ह करावा लागेल. नंतर परत त्याचे खरेदी किंमत नफा तोटा त्यामध्ये आलं, परत एकदा मॅथ्स आलं तुमचं, व्यवस्थित यायलाच पाहिजे, थोडंसं डिटेलमध्ये जावं लागेल तुम्हाला. नंतर सरासरी वेग. आता याचं तर उत्तर येऊन पण प्रॉब्लेम असा झाला, हे याच्या फॉर्म मध्ये आलेलं होतं नाही का, येऊन गेलं तेव्हा बरोबर. सो टाईस एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय, त्यांनी तेच विचारलेलं आहे, एक बस आहे म्हणे आणि तिचं मग सरासरी वेग विचारलेला आहे, तर ऍव्हरेज नावाच्या टॉपिक वरती ते येईल तुमचं नाही, ऍव्हरेज स्पीड. परत एकदा काय तुमची अंकमालिका, 9वा प्रश्न, म्हणजे 21 पैकी किती 9 प्रश्न अंक आणि अक्षर मालिकेवर. माझं म्हणणं काय, हे 9 मार्क कुठेच जाऊ नका देऊ, आत्ताच करा. 9 मार्क म्हणजे ते 18 मार्क झाले 9 प्रश्नाचे, ते आत्ताच तयार करून टाका. हे बाकीचं सोडून द्या ना, हे नंतर करा निवांत. हेही सोपं आहे, प्लसला मायनस, मायनसला प्लस वगैरे म्हटलं तर. पुढे जाऊ. आतापर्यंत 2च मॅथ्सचे प्रश्न अवघड वाटलेत आपल्याला. ओके, आणि याला जर नाही एखाद्याला फॉर्म्युला आला तर 3, आणि वरती तुम्हाला जर सांगायला गेला अजून मायामध्ये तर 2च आहेत, हे 2. हा पण ज्याला नाही जमला चक्र वाढवायचा तर 3, बाकी जमायला पाहिजे, म्हणजे काहीच अवघड वाटत नाही मला तरी. आणि हा ज्याला फॉर्म्युला नाही माहिती त्याला भाई 4 प्रश्न आतापर्यंत अवघड आहेत. अवघड इन द सेन्स त्या वेळेमध्ये नाही जमणार बरं का. आता कोणी एखादा मास्तर येईल शहाणपणा देईल नाही का, की मी करून दाखवेल, तिथे करून दाखव ना बाबा. ते 75 झाल्यावर हे 25 करून दाखव, एमपीसी सारखे नाही होणार. कुठे गेलं 22, 22 सोपा प्रश्न आहे, काही नाही. 10वा प्रश्न कशावर आला, परस्पर संबंध अंकमालिका आणि अक्षर मालिका. हा तो स्पीड डिस्टीबी वाला फॉर्म्युला लावायचा, येऊन जाईल, इझी क्वेश्चन होता. सरळ रूप द्या, हे पण माझ्या मते लहान पोराचं काम. 25 पैकी 4-5 प्रश्न सोडले तर हे बी जमतात. मग आता आपण काय करू, शेवटी टोटल काउंट करू, की हा एक माझा पेपर होता ना, असे 57 पेपर आहेत, प्रत्येकाचे नशीब खराब. तर त्यांच्या मते माझा पेपर आवडतो म्हणून माझे 8-10 मार्क वाढले, 190 झाले. नॉर्मलायझेशनने कोणाची तेवढे बी राहतात, खूप जास्त बी वाढतात. सो बघा, आता आपण काउंट करू की मराठीचे 3-4 प्रश्न हार्ड होते, इंग्लिशचे 4-5 होते नियर अबाउट, जीएसचे पण 4-5 होते, आणि मॅथचे 3-4 होते. 4-5 त्याचे मिनिमम वाले जरी पकडलेत ना, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, म्हणजे तुमचा 172 स्कोर इथेच झाला. म्हणजे तुम्हाला अबोधेच जावंच लागेल, याचा अर्थ हा होतो तुला 180 तर जावंच लागेल ना नॉर्मलायझेशनच्या आधी, तर तुझे 190 नॉर्मलायझेशनच्या नंतर होईल बाळा. याचा अर्थ तुम्हाला फक्त 10 प्रश्न चुकायची, 8 ते 10 प्रश्न चुकायची. काय मुभा, स्वतःला स्टँड आउट करून बघा, घ्या तुम्हाला स्वतः, आणि मनाला एक अंतर्मनामध्ये आरसा आहे, नाही आरसा समोर सेल्फी कॅमेरा आहे तो घ्या, त्याला विचारा मी बरोबर आहे का, तर तिथून जो आवाज येईल अंतर्मनात तर त्याला फॉलो करा. मग यावर आपण काय करू, आपली टेस्ट सिरीज चालू ठेवू. दुसरी गोष्ट, बॅचचं पुन्हा एकदा क्लिअर करतो की यार तो आरटीआय बघून मलाच योग्य वाटलं नाही, मला तुमचा 1 रुपया पण नकोय. देवाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने खूप चांगलं चालू आहे एमपीसी बॅच मध्ये, तरी तुमची मदत म्हणून मी येईल. टीसीएच ची बॅच आपण लवकरच लॉन्च करू, डेट पण कळवेल, लवकरच करू, काहीच हरकत नाही. त्याच्या मागे उद्दिष्ट एवढंच आहे की प्रत्येकापर्यंत आपल्याला आपल्या भावना पोहोचता आल्या पाहिजे. माझ्यामुळे तुम्हाला 1 मार्काची मदत झाली, मी जिंकलो, आणि आमची पूर्ण कर्मयोगी अकॅडमीची टीम जिंकली नाही का. दुसरी महत्वाची गोष्ट, लवकर ती बॅच ऑफलाईन तर आपण आता करत नाहीये सध्याला, जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवा, की ऍडचा अजून काही खरं नाहीये, त्यामुळे खोट्या बॅचेस वगैरे आपल्याला नकोय. पण अभ्यास चालू द्या. काय करा, हे टीसीएसचं पुस्तक आहे, परत सांगतो, बी पब्लिकेशनचा मी काही पब्लिशर नाहीये, मला जेन्युअनली आवडलंय, हे पुस्तक घेऊन टाका ना. आणि या पुस्तकात नाही 57+ अजून बी वाटतं पुढे काही, हे सॉल्व्ह करून टाका. तुम्हाला एक आवाका समजेल की मला काय करायचं. हे झाल्यानंतर बिंदास एमपीएससीला लागा ना. ग्रुप सीचा तर कमीत कमी अभ्यास करा, ज्या गोष्टीची ऍडच येणार नाही त्याचा का बरं 8 तास धरताय तुम्ही, तलाठी बनायचं. जर ऍडच नाही आहे तर का बरं. सो हे सगळं एकंदरीत होतं. तुमचा मित्र म्हणून मी पुढची देखील सिरीज घेऊन येणार आहे. डोंट वरी, काही लागलं माझा पर्सनल नंबर तुम्हाला मी दिलाय व्हॉट्सअपला ऑलरेडी, त्याच्यावर मेसेज करा. पुढची आपण सिरीज कंटिन्यू, काही ना काहीतरी टॉपिक मी तुम्हाला घेऊन येईल. सरळ सेवा, टीसीएस आणि एमपीएससी चालूच आहे आपले लेक्चर. ठीक आहे, तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.